शिर्डीमध्ये अमित शहा शिर्डीमध्ये दाखल झालेले। शिर्डीमधनं ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी अमित शहा पोहोचलेत। तिकडची ही दृश्य आपण पाहतो आहोत। थोड्या वेळापूर्वीच शनी शिंगणापूर इथं अमित शहा यांनी शनिदेवाचं दर्शन घेतलं, तिथे तेलाभिषेक केला आणि त्यानंतर आता अमित शहा हे शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत साईबाबांच्या दर्शनासाठी। साई मंदिरामध्ये ते पोहोचलेत आणि साई मंदिरातनं ही ताजी लाईव्ह दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती। शिर्डीमध्येच भाजपचं महाअधिवेशन संपन्न होतं आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी मार्गदर्शनासाठी पोहोचतात आणि अशातच केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सुद्धा या ठिकाणी शिर्डीमध्ये हजेरी। विखे पाटील सुद्धा त्यांच्या समवेत आपल्याला साई मंदिरामध्ये दिसतात। साई मंदिरामधली ही दृश्य आपण बघतो। साई मंदिराच्या आतली ही दृश्य साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आता याच ठिकाणी अमित शहा दाखल होत आहेत। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। किरण टाजणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, शनी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता साई मंदिराच्या दिशेने अमित शहा दाखल झालेले आहेत। गुरु, खरं तर दोन केंद्रीय मंत्र्यांची भेट होता या ठिकाणी टळलेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी दर्शन घेऊन बाहेर पडत असताना काही मिनिटातच अमित शहा देखील साईबाबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर शनिदेवाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा हे शिर्डीमध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर लागलीच ते साईबाबांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। दोन्ही नेत्यांच्या या दौऱ्यामध्ये अवघे काही मिनिटांचं अंतर होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या ठिकाणी मंदिर सुरक्षा चोख बजावण्यात आलेली होती। केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून जो पोलीस बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी शिर्डीमध्ये भाजपचं महाअधिवेशन पार पडतंय। या महाअधिवेशनामध्ये नितीन गडकरी यांचं भाषण आटपल्यानंतर ते दर्शनासाठी आलेले होते। तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शनिदेवाचं दर्शन आणि त्यानंतर आता साईबाबांचं दर्शन घेऊन ते महाअधिवेशनाला त्या ठिकाणी दाखल होणार आहे। जे एकूणच नव्यानं स्थापन झालेलं जे महाराष्ट्राचं सरकार आहे त्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांना, जिल्हाध्यक्ष, त्यासोबतच कार्यकर्ते यांना देखील या दरम्यान मार्गदर्शन करणार आहे। महाविजयाचा हा खरं तर महाअधिवेशन मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये अमित शहा नेमकं काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर नितीन गडकरी यांनी मोठी अपेक्षा या सगळ्या मंत्रिमंडळाकडनं आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं व्यक्त केलेली आहे। शिवशाही सारखं सरकार अभिप्रेत आहे आणि त्या स्वरूपाचं काम हे संपूर्ण मंत्रिमंडळ करेल। देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तशी क्षमता आहे अशा स्वरूपाची अपेक्षा देखील त्यांनी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अमित शहा हे नेमकं काय बोलतात हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। आपण जर बघितलं तर राज्यामध्ये महायुती सरकार आहे, 3 पक्षांचं सरकार आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या दृष्टीने स्थानिक पातळीवरच्या ज्या काही परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहे त्या दृष्टीने नेमकं काही बोलतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे। आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये दिंडी पडली का अशा स्वरूपाची सर्व परिस्थिती बघायला मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीचा सर्वात मोठा भाऊ असलेल्या भाजपकडनं या सगळ्या महाअधिवेशनाच्या दरम्यान अमित शहांच्या माध्यमातून काही सूचक संदेश दिला जातो का, स्वबळाचा नारा दिला जातो का हे बघणं महत्वाचं असेल। मात्र सध्या अमित शहा हे साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। तत्पूर्वी त्यांनी शनिदेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता ते महाअधिवेशनाच्या त्या सगळ्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत। गुरु, बरोबर। तर आता थोड्याच वेळामध्ये अमित शहा हे दर्शनासाठी साई समाधीच्या ठिकाणी पोहोचतील। साई मंदिरामध्ये ते काही मिनिटांपूर्वीच दाखल झाले तेव्हाची दृश्य आपण बघतोय। विखे पाटील सुद्धा त्यांच्या समवेत आपल्याला दिसत आहेत। थोड्याच वेळामध्ये साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अमित शहा पोहोचलेत, त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। साई समाधीच्या ठिकाणी या ठिकाणी अमित शहा दाखल झालेले आहेत आणि ते साईबाबांचं दर्शन घेत आहेत आणि त्यानंतर इथूनच ते शिर्डीमध्ये होत असलेल्या भाजपच्या महाअधिवेशनामध्ये जाणार आहेत। त्या ठिकाणी अमित शहा यांचं संबोधन होईल। काही मिनिटांपूर्वीच या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा दर्शनासाठी पोहोचलेले होते। नितीन गडकरी हे साईबाबांचं दर्शन घेऊन निघाले आणि त्यानंतर आता अमित शहा हे दर्शनासाठी साईबाबांच्या दरबारामध्ये पोहोचलेले आहेत। थोड्या वेळापूर्वीच अमित शहा यांनी शनी शिंगणापूर या ठिकाणी शनिदेवाचं दर्शन घेतलं, शनिदेवाला तेलाभिषेक केला आणि त्यानंतर आता ते साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले। तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत।
साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आता अमित शहा हे शिर्डीमध्ये सुरू असलेल्या भाजपच्या महाअधिवेशनामध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी अमित शहा यांचं संबोधन होईल. पण तत्पूर्वी देवदर्शन करण्यासाठी अमित शहा शिर्डीमध्ये दाखल. ही दृश्य आपण बघतोय. या दृश्यांमध्ये आपल्याला टीव्ही स्क्रीनच्या अगदी डाव्या बाजूला अमित शहा दिसत आहेत. साई दर्शनासाठी पोहोचलेले केंद्रीय मंत्री अमित शहा. विश्वसनीय नाही सकळपा म्हणती तेथे जाता दर्शन. साई बाबा मागती दक्षिण साधू जै लागती द्रव्य संपादन. साधुत्वाहीनपणा तयांच्या अंधश्रद्धा नभे बरी. प्रत्यक्ष अनुभव घेतल्या उपरी ठरवू निर्णय आपुल्या अंतरी. कैसिये परी वर्तावे आपण नाही देणार.